विकी कौशलच्या छावा चित्रपटाच्या टीझरवरून आता वाद निर्माण झालाय। गाण्यात छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवल्यानं हा आक्षेप घेण्यात आलाय। मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झाला। छावा चित्रपटातील गाण्यावर आक्षेप घेण्यात आलाय। पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची छावाच्या टीझर विरोधात निदर्शनं करण्यात आली। सिनेमात काही बदल करण्याची मराठा क्रांती मोर्चाची आता मागणी आहे, तर सिनेमाच्या दिग्दर्शक निर्मात्यांनी इतिहासकारांशी बोलावं असं माजी खासदार संभाजीराजे यांनी देखील मागणी केली। आगामी काळात या संदर्भात आता काय भूमिका घेण्यात येईल, चित्रपटामध्ये काही बदल करण्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र टीझर रिलीज झाला आणि त्यानंतर आता हा वाद निर्माण झालाय। मराठा क्रांती मोर्चा पुण्यात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। छावाच्या टीझरवरून हा संपूर्ण वाद निर्माण झालाय। सिनेमात काही बदल करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी। या संदर्भात सिनेमामध्ये काही बदल करण्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। छावा सिनेमाच्या दिग्दर्शक निर्मात्यांनी इतिहासकारांशी बोलावं अशा प्रकारची मागणी देखील संभाजीराजेंनी केली आहे। बोर्डाला आमची विनंती आहे की महापुरुषांवरचे जे काही चित्रपट आहेत त्या चित्रपटांची पहिली तपासणी केल्याशिवाय, इतिहास तज्ञांकडून तपासणी केल्याशिवाय या चित्रपटाचे ट्रीजर सुद्धा प्रदर्शित करू नयेत। आणि ट्रीजरमध्ये जर फक्त नाच गाणं दाखवलेलं आहे, ते वेगळ्या पार्श्वभूमीवर दाखवलेलं आहे आणि ते नाच गाणं जे दाखवलंय त्याला आमचा पूर्ण आक्षेप आहे। आणि फक्त 3 मिनिटाच्या ह्याच्यात नाच गाणं दाखवलंय, अजून जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये नक्की यांनी काय काय क्षण, काय काय प्रसंग आणलेत हे आम्हाला माहिती नाहीत। ते समोर आले पाहिजेत, इतिहास तज्ञांकडून तपासले गेले पाहिजेत आणि मगच हा चित्रपट प्रसिद्ध करावा। सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा, जेणे आमची इतिहासकार मंडळी, आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल, आम्ही उलट काय चुका असतील, काय दुरुस्त तुम्हाला सांगू, जेणेकरून आम्हाला असं इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदीमधला चित्रपट आज त्यांनी, मला माहित नाही काही ते 100-200 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत, आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत। पण हे 2-3 अजूनही वेळ गेली नाही। माझी लक्ष्मण उतेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या, आमचे 4-5-6 जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील, महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील, ते त्यांच्याशी एकदा चर्चा केली, त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो। तर नेमका विरोध कशासाठी आहे ते देखील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात चुकीचे खोटे प्रसंगाचा आक्षेप आहे। छावा सिनेमाला विरोध का होतो हे पाहतोय। खोट्या प्रसंगांना मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे। संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग देखील यामध्ये असल्याचा आक्षेप घेण्यात आलाय। राज्याभिषेक सोहळ्यात युवराज नाचण्याच्या दृश्यांना आक्षेप घेण्यात आला। महाराणी येसुबाई यांच्या नृत्याच्या दृश्यांनाही आक्षेप आहे। दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मराठा संघटनांनी आता थेट इशारा दिला।